नमस्कार, मी कल्याणी भोगले आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि थँक्यू. तुम्ही हा एपिसोड माझा बघताय, हे सेशन बघताय. याचा अर्थ तुम्ही हा कोर्स, ऑनलाईन कोर्स जो आहे आपला वॉटर कलरचा, तो विकत घेतलाय. आता तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिल्यांदा तुम्ही नवीन काहीतरी शिकताय आणि तुम्हाला नक्की आवडेल, तुम्हाला आनंद होईल. कालचं तुम्ही सेशन नक्की केलं असेल, होप सो. आता हे जे तुम्ही घेतलंय सगळं विकत, तर ते नुसतं विकत घेऊन ठेवू नका. त्याचं प्रत्येक आपल्याला करायचंय, कारण हे नुसतं बघण्याने काही उपयोग नाहीये, केल्यानेच ते तुम्हाला येणार आहे. आणि तुम्हाला काहीही अडलं तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर, माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9890030913. हा व्हॉट्सअप नंबर आहे माझा. या नंबरवर तुम्ही मला कधी कॉन्टॅक्ट करा. मी साधारण शनिवार रविवार अवेलेबल असते. शनिवार रविवार तुम्ही इकडे मला प्रश्न विचारू शकता, तुमच्या चित्राचे फोटो काढू शकता आणि पाठवू शकता. आणि सिंहगड रोडला माझा स्टुडिओ आहे. सिंहगड रोडला तुम्ही कधीही येऊन तिथे आपण चर्चा करू शकतो. ओके, तर तुम्ही छान चित्र काढत राहा. ओके, आता काल तुम्ही सगळ्यांनी फ्लॅट वॉश दिलेला आहे. फ्लॅट पेंटिंग म्हणजे प्लेन कसा काय रंग द्यायचा वॉटर कलरमध्ये ते शिकलो आपण. मग ग्रेडियंट रंग कसा द्यायचा हे शिकलो आपण. आता आज काय शिकायचंय? आज थोडंसं आपलं सायंटिफिक आहे. तुम्हाला इथे दिसतंय, इथे तुम्हाला जोसेफ झुबविक हे जे आर्टिस्ट आहेत, वॉटर कलर आर्टिस्ट आहेत, त्यांचं वॉटर कलर क्लॉक असं एक आहे. त्यांनी ते इन्व्हेंट केलंय आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि ते आपण शिकणार आहोत. ते एक सायंटिफिक गोष्ट आहे. म्हणजे ते शिकल्यानंतर आपल्याला बरंच क्लॅरिटी येणार आहे. आणि ते डोक्यात ठेवून आपण जेव्हा पेंटिंग करू वॉटर कलरचं, तेव्हा जे ऍक्सिडेंट्स होतात वॉटर कलरमध्ये, जे आपल्याला गडबड कळत नाही, ते खराब होतात चित्र. म्हणजे जेव्हा तुम्ही मोठी मोठी लँडस्केप रंगवायला लागाल तेव्हा तुम्हाला कळेल की बरेच वेळा चित्र खराब होतात, कारण पाण्याचं कंट्रोल होत नाही आपल्याला. पाणी कळत नाही, पेपर कसा आहे ते कळत नाही, रंग कसे रिॲक्ट करणार हे कळत नाही. तर त्याच्यासाठी त्यांनी जे हे क्लॉक दिलेलं आहे, त्याच्याप्रमाणे जर आपण थोडासा अभ्यास करून, आपला एक्सपेरिमेंट करून जर चित्र काढली तर खूप सोपं जातं. आता ह्याच्यात काय आहे तर हे तुम्हाला घड्याळ दिसतंय. तर आता ह्याच्यात मधोमध भाग केलेले आहेत. एका साईडला तुम्हाला दिसतंय ड्राय, डॅम्प, मॉइस्ट, वेट. हे पेपरचे प्रकार आहेत, पेपर असणारे. आणि एका साईडला टी, कॉफी, मिल्क, क्रीम आणि बटर. हे काय आहे? चहा, कॉफी काय आहे? तर ही कन्सिस्टन्सी आहे. ही आपल्या रंगाची कन्सिस्टन्सी आहे. आता आपण काल म्हणलं की वॉटर कलर करायचं असेल, वॉटर कलर शिकायचं असेल, तर पाणी आणि कलर तो किती थिक असायला पाहिजे, तो पेपरवर कसा द्यायला पाहिजे, हे शिकलं की ते येणार आहे. तर त्याचं सोल्युशन हे आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगत होते, मी मला नीट सांगणार आहे उद्या. तर हे ते आहे की बटर, क्रीम, मिल्क, कॉफी आणि टी ही कन्सिस्टन्सी. बटर कन्सिस्टन्सी म्हणजे काय? आता ऍक्च्युअली आपण प्रॅक्टिकलमध्ये आता करणार आहोत. आपण आधी बोलूयात आणि मग नंतर आपण त्याचं एक्सपेरिमेंट आज करणार खूप वेळ. आणि हे खूप महत्वाचं आहे आजचं सेशन. हे करणं खूप गरजेचं आहे. हे स्किप अजिबात करू नका. मला हे सांगावं लागतंय कारण हे ऑनलाईन आहे. जेव्हा आपण ऑनलाईन ॲज इन हे व्हिडिओ आहेत. ऑनलाईन तरी ठीक आहे, मी म्हणते की हा करा, मला दाखवा. पण हे तुम्ही व्हिडिओ घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला जबाबदारीने हे करायला लागणार आहे. हा एक्सपेरिमेंट हे समजून घ्यावं लागणार आहे. ओके, तर किंवा तुम्ही युट्यूबवर माझा व्हिडिओ बघून तुम्हाला ते समजूनच घ्यावं लागणार आहे. बरं, आता ह्याच्यात काय आहे? हे बटर म्हणजे काय? जेव्हा आपण ट्यूबमधनं कलर काढतो तेव्हा तो बटर कन्सिस्टन्सीचा असतो, बटर सारखा असतो, थिक, सगळ्यात चिकट थिक वॉटर कलर पेंट असतो. नंतर काय म्हणलंय? क्रीम म्हणलंय. आता आपण क्रीम जे विकत आणतो पाऊचमध्ये, ते काय असतं? थिक असतं, पण अर्थातच बटरपेक्षा पातळ असतं. मग आपण बटर कन्सिस्टन्सीमध्ये जेव्हा थोडं पाणी घालतो तेव्हा त्याच्यानंतर जे येतं ते आपल्याला क्रीम कन्सिस्टन्सी येते. नंतर आपण थोडं त्याच्यात अजून पाणी घालतो, त्याला मिल्क कन्सिस्टन्सी म्हणू शकतो. त्याला अजून पाणी घातलं की कॉफी. आपण कॉफी जनरली चहापेक्षा घट्ट असते म्हणून मग ती कॉफी कन्सिस्टन्सी म्हणतो. आणि शेवटी खूप पाणीदार, म्हणजे चहा जनरली पाणीदार असतो. आता हे युरोपियन कंट्रीमध्ये तर पाणी हे दूध पण नाही घालत, त्यामुळे तो चहा खरंच पाणीदार, नुसतं पाणी असतं, रंगीत पाणी. तर रंगीत पाणी जेव्हा शिल्लक राहतं, की कलर कमी आणि पाणी जास्त, तेव्हा ती टी कन्सिस्टन्सी असते.
आणि एक लक्षात ठेवा कायम की आपण वॉश देताना कुठलाही मी तुम्हाला वॉश द्यायचा म्हणलं की टी कन्सिस्टन्सी किंवा त्याच्यापेक्षा कमी म्हणजे जास्त पातळ असंच आपण देणार आहोत. पहिला वॉश जो असतो जनरली काही वेळेस आता डायरेक्ट मेथडला आपल्याला थोडंसं थिक कलर्स आपण वापरू, ते पण सगळ्यात लास्टला आहे. पण टी कन्सिस्टन्सी तसं म्हणजे टी कन्सिस्टन्सी म्हणजे रंगाचं पाणी, कॉफी कन्सिस्टन्सी म्हणजे थोडासा जाड, आणि मिल्क कन्सिस्टन्सी काल मला वाटतं आपण जो फ्लॅट सरफेसवर दिला म्हणजे मी करून दाखवला, आता तुम्ही तुमचं काय केलंय माहित नाही, पण मी ज्या थिकनेसनी दाखवला ती मिल्क कन्सिस्टन्सी होती. त्याच्यापेक्षा थोडा थिक घेतला तर ती क्रीम कन्सिस्टन्सी होईल आणि ट्यूब मधला कलर बटर कन्सिस्टन्सी. ओके, कळलं. बरं, आता हे पेपरचे प्रकार काय आहेत तर आता आपण काल काय केलं, काल आपण सगळं ड्रायवर केलं म्हणजे आपला पेपर होता ना तसाच्या तसा तो वापरला. पण वॉटर कलर मध्ये, कारण आपण बघा काल फ्लॅट कलर देत होतो पण आपला पेपर ड्राय असल्यामुळे तिथे थोडेसे ठिपके पांढरे दिसत होते, मग मी ते थोडं रंग लावत होते अजून. तर हे अपेक्षित नाहीये. वॉटर कलर मध्ये पेपर ओला असणं अपेक्षित आहे बरेच वेळा. जेव्हा आपल्याला ड्राय ब्रश टेक्निकच वापरायची असते तेव्हा ड्राय पेपर, पण बरेच वेळा तो पेपर थोडासा त्याच्यात पाणी असतं त्याच्या बॅकग्राऊंडला, एवढं लक्षात ठेवा. तर त्यामुळे पेपरची जी ओलावा आहे, पेपर किती वेळ ओला आहे त्याचे प्रकार आहेत. आता तर काय आहे, एक वेट म्हणजे खूप ओला, अगदी ओला म्हणजे आता तुम्ही नळाखाली धरून जो पेपर आणलात तर तो वेट पेपर. नंतरचा जो आहे तो मॉइस्ट, ओला केल्यानंतर थोडा 1-2 मिनिटात जो पेपर होईल. तुम्ही म्हणाल एवढा काय फरक आहे? नाही, आपण पेंटिंग करताना खूप फरक पडतो, कारण आपला जो हँडमेड पेपर आहे तो सतत वॉटर हे करत असतो, ऍब्झॉर्ब करत असतो पाणी, आणि ते पाणी ऍब्झॉर्ब करत असताना ते किती त्यांनी ऍब्झॉर्ब केलंय आणि मग त्या ऍब्झॉर्ब केल्यानुसार तुम्ही काय रंग लावता त्याच्यावरती रिॲक्शन असते. म्हणजे तो रंग पसरतो किंवा तो रंग तिथेच राहतो किंवा काहीतरी गडबड होते, डागच पडल्यासारखं दिसतात, तर असं होऊ शकतं. ओके, तर मॉइस्ट कन्सिस्टन्सी, ठीक आहे. मॉइस्ट कन्सिस्टन्सी नंतर कशाला वेट अगदी ओला केला त्याच्यानंतर एक थोड्या वेळात 1-2-4 मिनिटात मॉइस्ट कन्सिस्टन्सी. आता आपल्याकडे तर भारतात मॉइस्ट कन्सिस्टन्सी लगेचच येते, कारण आपल्याकडे एक पावसाळ्यात नाहीयेत. पावसाळा सोडलं तर बाकी हिवाळा आणि उन्हाळ्यात आपल्याला उन्हाळाच असतो, म्हणजे टेम्परेचर भरपूर असतं, त्याच्यामुळे पाणी तुम्ही पाण्याचा वॉश दिल्यानंतर ते लगेचच मॉइस्टला येतं आणि लगेचच डॅम्पला जातं. आता डॅम्प कन्सिस्टन्सी म्हणजे काय, तर तुमच्या पेपरनी तो पाणी ऍब्सॉर्ब केलेलं आहे, ते पाणी ऍब्सॉर्ब केले पण पेपर ओला आहे. जर तुम्ही रंग लावलात तर तो पसरणार आहे, अशी डॅम्प कन्सिस्टन्सी असते. ही सगळ्यात डेंजर असते कन्सिस्टन्सी, म्हणजे हा पेपर सगळ्यात डेंजर असतो. एक तर त्याच्यावर काम करताना खूप केअरफुली करावं लागतं, किंवा तो जो पिरियड आहे तसा पेपरचा तो वाळू द्यायला पाहिजे, आणि ड्राय झाला की मग तुम्ही पुढचं काम करू शकता. किंवा जर तुम्हाला आता वेट ऑन वेट टेक्निक आपण शिकणार आहोत, मग वेट ऑन वेट टेक्निकला आपल्याला त्या डॅम्पवर करायचं आहे, पण ते डेंजरस, मी म्हणलं डेंजरस आहे, पण ते आपण शिकणार आहोत, कारण तिथे खूप रंग पसरतो, मग तो अनप्रिडिक्टेबल असतं बरेच वेळा कंपनीच्या पेपरवर पण अवलंबून असतं. तर हे डॅम्प कन्सिस्टन्सी कळलं. मग कुठलं, ड्राय, डॅम्प, मॉइस्ट, वेट, हे 4 कन्सिस्टन्सी, आणि आपल्या या 5 4 प्रकार, म्हणजे काय ते काय पद्धतीचा पेपर आहे ते, आणि 5 आपल्या कन्सिस्टन्सी रंगाच्या, ह्या गोष्टी आहेत. आता हे त्यांनी क्लॉक दिले म्हणजे ते घड्याळ दिले, तर त्याच्यात काय इंटरेस्टिंग कसं काय, तर जेव्हा त्यांनी मग ते घड्याळाच्या काट्याप्रमाणे 2 ब्रश दाखवलेत बघा, तर टी कन्सिस्टन्सी म्हणजे जेव्हा फक्त रंगीत पाणी आपण घेऊ आणि ते मॉइस्ट पेपरवर वापरू, मॉइस्ट पेपर म्हणजे अगदी ओला थोडासा वाळत आला त्याच्यावर वापरू, तर काय इफेक्ट येईल कळलं. आणि जर आपण कॉफी कन्सिस्टन्सी घेतली आणि मग ती मॉइस्टवर वापरली तर काय इफेक्ट येईल, हे सगळे इफेक्ट त्यांनी अभ्यासले. त्या जोसेफ झुबिकनी, मला ऍक्च्युली उच्चार येत नाही, कोणालाच त्यांच्या ह्याचा उच्चार येत नाही, मी इथे नाव दिलंय त्यांचं नावाचं, ते स्वतःच म्हणतात. तर त्यांचं पुस्तक पण आहे, तुम्हाला मिळालं तर तुम्ही वाचू शकता, मी तुम्हाला नाव देते पुस्तकाचं, ते बघू शकता, आणू शकता. ऍक्च्युली आपल्याकडे भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत वॉटरकलर, आपल्या मुलकांची पण आहेतच, ती पण बेसिक आणि छान पुस्तकं सोप्या भाषेत लिहिलेली आहेत.
आता हे पण ह्यांचं पण मी म्हणलं ते आहे, पुस्तकं खूप अवेलेबल आहेत, व्हिडिओज खूप अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्ही हे बेसिक शिकल्यानंतर बघू शकता. ओके चलो, आता आपण काय करूया, हे जे सगळं आपण म्हणलंय तर ते आपण प्रत्येक कॉम्बिनेशन ट्राय करून बघणार आहोत. आज आपण ह्या घड्याळाप्रमाणे एक प्रत्येक कॉम्बिनेशन ट्राय करणार आहोत. ओके चलो चला. हां, आता तुम्हाला दिसेल मी पेपरवर इथे बटर, क्रीम, मिल्क, कॉफी आणि टी असं लिहिलेलं आहे आणि तुम्हाला माझी ही पॅलेट दिसेल. तर आता पॅलेटमध्ये काल काढलेला रंग आहे तो पण आपण वापरू शकतो, म्हणजे तो काढलेला मी रंग आहे तो बटर कन्सिस्टन्सीचा आहे. पण आता हां, तुम्हाला हे पण शिकवायचं, म्हणजे हे पण सांगायचंय की काढून ठेवलेला रंग परत परत आपल्याला वॉटर कलरला किती दिवस वापरता येतो. म्हणजे आता हा तर माझा रंग असेल, हा बरेच दिवस म्हणजे अगदी 15-20 दिवस किंवा महिना आधी पण काढलेला असेल, पण ह्याच्यात पाणी घातलं की तो परत फ्रेश होतो आणि तो फक्त धूळ बसू द्यायची नाही, फ्रेश होतो आणि तुम्हाला वापरता येतो, म्हणजे रंग वाया जात नाहीत कधीही वॉटर कलरमध्ये. ओके, आता हा पण बटर कन्सिस्टन्सीचा आहे पण हा वाळलाय, पण मी त्याच्यात थोडं हे दिसतंय तुम्हाला, हे बघा मी थोडंसं पाणी घालून ठेवलेलं आहे, त्यामुळे तो बटर कन्सिस्टन्सी म्हणजे त्याची मिळणार आहे आपल्याला. पण आता तुम्हाला दाखवताना मी ट्यूबमधनं काढून आपण करणार आहोत, कारण तसंच बरोबर आहे, आपल्याला बटर कन्सिस्टन्सी नीट दिसायची असेल तर. आता हा मी पर्शियन ब्लू काढते, तुम्ही कुठलाही रंग काढा. आता हे कधी कधी असं ऑइल सारखं येतं बघा, खूप दिवस ट्यूब जर ठेवलेली असेल तर. आता मी कॅमलचे वापरत नाही, वेगळ्या ब्रँडचे डॅनियल स्मिथ वगैरे असे वापरते काही काही वेळेस रंग, त्यामध्ये कॅमलिनचे वापरले जात नाही. आता हा बघा, हा आहे बटर कन्सिस्टन्सी आपली, म्हणजे वितळलेलं बटर आहे. ओके, तर ही बटर कन्सिस्टन्सी आहे, एवढा थिक आपला हा ट्यूबमधला कलर आहे. हा मी जसाच्या जसा देईन तेव्हा ही बटर कन्सिस्टन्सी असणार आहे. तो एवढा डार्क आहे, काल आपण वॉश देताना पण एवढा डार्क कुठेच वापरला नाही. आता मी हा ब्रश तसाच ठेवते आणि मला जर क्रीम कन्सिस्टन्सी करायची असेल तर मी किंचित पाणी घालणार आहे, म्हणजे हा ट्यूबमधला ओला कलर घेऊन त्याच्यात जेव्हा मी पॅलेटमध्ये थोडंसं पाणी घालीन तेव्हा क्रीम कन्सिस्टन्सी येणार आहे. मला माहिती आहे मी किती पाणी घालते, फक्त एक ब्रशभर घातलंय तर दिसतंय तुम्हाला फार फरक नाहीये. पण बटर कन्सिस्टन्सीमध्ये आता तुम्हाला दिसेल, इथे तुम्ही बघत असाल तर बटर कन्सिस्टन्सीमध्ये मी ड्राय पेपरवर जेव्हा हे केलं तेव्हा हे बघा, हे असं येतं. म्हणजे आपण परत जर देऊन बघितला, कारण थोडं आपल्या ब्रशमध्ये पाणी असतंच ना, त्यामुळे ते थोडं पाणी येतं, पण जेव्हा तुम्ही नुसता द्यायचा प्रयत्न करा हे बघा तर असं होतं. तर दॅट इज बटर कन्सिस्टन्सी ड्राय पेपरवर नेहमी. आता आपण ड्राय स्ट्रोक शिकणार आहोत, तर हे उदाहरण आहे, म्हणजे तुमचं बटर कन्सिस्टन्सी कधी कळेल तुम्हाला, तर हे असं आहे, कारण ट्यूबमधनं काढलं सोपं येते, पण हेच जर तुम्ही आता थोडं पाणी घातलं त्याच्यात तर ही क्रीम कन्सिस्टन्सी आलेली आहे. मला वाटतं आपण अजून किंचित पाणी घालू शकतो. आता तुमचा ब्रश केवढा मोठा आहे, आता हा छोटा ब्रश घेतला मी, हा किती साईजचा आहे, 0 साईजचा ब्रश आहे हा ब्रश 0 साईजचा असला तरी भरपूर केस मोठे आहेत त्या ब्रश स्ट्रोकचे तसेच आहेत. त्याच्यात मी ऍक्च्युली एवढं पण मला थेंब नाही घालायचा म्हणून मी एवढाच घालते. आता हे जरी अगदी आपण तोलून मापून आत्ता करत असलो तरी पेंटिंग करताना थोडं इकडे तिकडे होऊ शकतं, पण आत्ता आपण अगदी सायंटिस्टच्या ह्याने करतोय ना, मग ते बरोबर तसंच झालं पाहिजे. आता हे थोडंसं माझं मिल्ककडे जायला लागले, कारण हे क्रीम बघा हे थोडं व्हायला लागलंय, किंचित अजून मला रंग लागेल. थोडा रंग घालून घेतला, आता ही क्रीम कन्सिस्टन्सी कळलं. आता तुम्हाला फरक दिसेल. आता मी हा जेव्हा रंग देते आणि असं करते तेव्हा क्रीम कन्सिस्टन्सी असल्यावर ड्राय ब्रश इफेक्ट येणार नाहीये किंवा असा दिसणार नाहीये, कारण ही क्रीम कन्सिस्टन्सी. आता मिल्क कन्सिस्टन्सीमध्ये मात्र थोडं आपल्याला पाणी घालायचंय. आता मी हा ब्रश घेत नाही, कारण ह्या ब्रशमध्ये ऑलरेडी रंग आहे, मग माझी कन्सिस्टन्सी चुकेल, त्याच्यामुळे मी हा ब्रश घेऊन हे करते. आता हा बघा, हे झालंय मिल्क कन्सिस्टन्सी वाटते ही, हे बघा खरं फार फरक नाही, पण आता हे लिक्विड व्हायला लागलं, म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये आलंय ना, ही मिल्क कन्सिस्टन्सी आहे. आता देताना तुम्हाला फरक लगेच कळला, रंगामध्ये फरक कळतोय. ठीक आहे. आता कॉफी कन्सिस्टन्सी. आता कॉफी कन्सिस्टन्सीमध्ये आपण काल जो ऍक्च्युली नाही, आपण काल मिल्क कन्सिस्टन्सीच केलं होतं बहुतेक फ्लॅट वॉश. आता कॉफी कन्सिस्टन्सीमध्ये बघा
की पाणीदार आहे भरपूर, तुमच्या पॅलेटमध्ये दिसतंय तुम्हाला, ही कॉफी कन्सिस्टन्सी. आता दिल्यावर एखाद्या वेळेस फार फरक दिसणार नाही तुम्हाला मिल्क आणि कॉफी, पण देताना तुम्हाला लक्षात येईल की हा किती पातळ आहे. आणि किती कन्सिस्टन्सी म्हणजे मी तुम्हाला म्हणलं तसं पाणीच भरपूर आहे. टी कन्सिस्टन्सीमध्ये मी 2 हे पाणी घालते, कारण ते रंगाचं पाणी अपेक्षित आहे. सगळ्यात फेंट कलर माझा झाला पाहिजे. हे टी कन्सिस्टन्सी. आता तुम्ही कॉफी कन्सिस्टन्सीचं बघितलं बघा, जेव्हा मी ड्राय पेपरवर देतेय तर त्यात पाणी खूप असल्यामुळे आता हा पेपर जास्त ऍब्सॉर्ब करत नाहीये, तर ते ओघळायला लागले. ऍब्सॉर्प्शन त्याचा जेव्हा तो वेट असेल किंवा तो थोडासा डॅमकडे असेल तेव्हा त्याचं ऍब्सॉर्प्शन जास्त असणारे पेपर्स. आता आपण जेव्हा वेगवेगळ्या पेपरवर हेच कन्सिस्टन्सी ट्राय करू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. आता ही टी कन्सिस्टन्सी म्हणजे सगळ्यात पाणीदार पातळ चहा आपला. ओके. आता ह्या जर कन्सिस्टन्सी काल कदाचित तुम्हाला माहित असतं तर मग काय आपण केलं असतं, ग्रेडेशन असं सगळं करत बसण्यापेक्षा आपण नुसत्या कन्सिस्टन्सी केल्या असत्या आणि त्या मिक्स केल्या असत्या. हे ग्रेडेशन तयार होतंय आपलं. ओके. तर हे कन्सिस्टन्सी ह्या अशा आहेत. तुम्हाला कळलंय. आता ह्या कन्सिस्टन्सी कशासाठी अभ्यासायच्या आहेत, तर आपल्याला व्हाईट वापरायचा नाही, आपल्याला पाण्याने सगळं करायचंय. जर मला आकाश काढायचं असेल फेंट ह्याच रंगातनं, हाच पर्शियन ब्लू आहे पण ह्याच पर्शियन ब्लू मधनं जर मला फेंट आकाश काढायचं असेल तर मला कुठली कन्सिस्टन्सी वापरली पाहिजे. मला हाच रंग जर नदीला द्यायचा असेल तर कुठली कन्सिस्टन्सी वापरली पाहिजे. मला हाच रंग जर दगडाला द्यायचा असेल आणि त्याच्यात ब्राऊन आणि हा रंग मिक्स करून जर द्यायचा असेल तर मला कुठली कन्सिस्टन्सी वापरली पाहिजे. किंवा मला झाडाला द्यायचा असेल ग्रीन कलर तर कुठली कन्सिस्टन्सी वापरली पाहिजे एखाद्या डार्क झाडासाठी. तर हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. किंवा बिल्डिंग काढताना किंवा कुठल्याही गोष्टी काढताना कुठली कन्सिस्टन्सी वापरल्यावर ती प्रॉपर व्हॅल्यू येणार आहे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. म्हणून या कन्सिस्टन्सीचा अभ्यास करून आपण ती तशी पेंटिंगमध्ये वापरायची. येते लक्षात. व्हॅल्यू म्हणजे किती डार्क आहे आणि किती फेंट आहे. जे आता आर्ट रिलेटेड नसेल त्यांना व्हॅल्यू जर माहीत नसेल तर किती डार्क आहे आणि किती फेंट आहे याला व्हॅल्यू म्हणतात. ओके. आता मला वाटतं मला आता असं वाटतं की आपण ब्लॅक अँड व्हाईट पण एकदा पेन्सिलचं ग्रेडेशन पण एकदा करूयात, म्हणजे मग थोडीशी क्लॅरिटी येईल आपल्याला. ओके. ओके. आता मी म्हणलो होतं की व्हॅल्यू म्हणजे काय. आता आपण म्हणत होतो मी तुम्हाला आपण हे बटर मिल्क कॉफी टी कन्सिस्टन्सी बघितली आणि डार्क आणि फेंट असे रंग तयार केले. पण त्याच्या आधी आता जे आर्ट रिलेटेड ज्यांनी पेंटिंग कधी केलं नसेल किंवा ज्यांना माहिती नसेल किंवा माहिती असेल पण त्याच्यासाठी एक उजळणी म्हणून, आता व्हॅल्यूज म्हणजे काय तर जनरली 10 व्हॅल्यूज आपण म्हणतो. 10 व्हॅल्यूज असतात पेंटिंगमध्ये आणि डार्क पासून ते म्हणजे त्याला लो की एक टर्म आहे, नाही लक्षात ठेवली तरी चालेल, लो की टू हाय की असं म्हणतात. आता काय म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही लँडस्केप कराल तेव्हा हाय की म्हणजे आता हे आहे आकाश आहे तर ते खूप फेंट आहे तर ते हाय की मध्ये आहे असं म्हणलं जातं. म्हणजे थोडक्यात ना तुम्ही हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, डार्क टू फेंट आपण असं म्हणूयात. तर आता आपल्याला ह्याचा थोडासा अभ्यास करायचा आहे, म्हणजे थोडंसं लक्ष द्यायचंय. कारण हे आपल्याला वापरण्यासाठी आपल्याला बेसिक हे माहिती पाहिजे की अशा व्हॅल्यूज असतात पेंटिंगमध्ये. ते जसं आता आपण म्युझिकमध्ये काही असतं ना बेसिक प्रिन्सिपल्स तसं आहे. तर आता ह्या व्हॅल्यूज आता मी तुम्हाला ही व्हॅल्यू पण तुम्ही काढायची. मी 2B पेन्सिल घेतली आहे, नसेल तर साधी HB पण काढायची. खूप प्रेशर देऊन, आता इथे प्रेशर दिलं तरी चालणार आहे, हे आपलं पेन्सिलचं काम आहे, वॉटर कलर नाही. खूप प्रेशर देऊन मी आपला जो पेपर आहे आपण अभ्यास केलेला आहे त्याच्या मागची साईड वापरते, म्हणजे दुसरा पेपर खराब करायला नको. ही 10 आहे. डार्क पासून मी हळूहळू माझा हात तसंच प्रेशर कमी कमी करत चालली आहे आणि जसं मी माझा हाताचं प्रेशर कमी करत चालली आहे तशी ती फेंट तुम्हाला ग्रेडेशन येणार आहे. तर हे पेन्सिलचं ग्रेडेशन आहे. आपण मगाशी काय केलं, ग्रेडियंट काढला ना, कशाचा काढला, रंगांचा काढला, तसा हा पेन्सिलचा ग्रेडियंट आहे. काही नाही, मी जेवढा हलक्या हाताने मी पेन्सिल फिरवणार आहे, जेवढ्या हलक्या हाताने मी करणार आहे तेवढं ते हळूहळू फेंट होत जाणार आहे. फक्त आता माझ्या 2B पेन्सिल असल्यामुळे लिमिटेशन आहे, ह्याच्यापेक्षा फेंट होणार नाही. त्यामुळे मला जर 1 पाहिजे असेल तर मी नुसतं असं करून 1 2 3 4 5 6 7 8 9 असं करू शकते. म्हणजे आता तुम्हाला इथे दिसेल की हे आपल्याला कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज. आता ह्याच्यात आपल्याला खेळायचं. हे टी कन्सिस्टन्सी कॉफी
तर आता हा आपला साधारण 2 आहे, ह्याच्यापेक्षा फेंट केलं की 1 होणार आहे. हा साधारण 2-3चा आपल्याला हे जे आहे 2-3चं टी कन्सिस्टन्सी आहे, 3-4चं कॉफी कन्सिस्टन्सी आहे, 5-6 मिल्क कन्सिस्टन्सी आहे. त्याच्या पुढचे हे क्रीम कन्सिस्टन्सी आणि बटर. सगळ्यात डार्क जर तुम्हाला कलर हवा असेल ह्याच्यातला ग्रेडेशनमधला तर मिळणार आहे. आता हे कशासाठी करायचं तर एखादं ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर जेव्हा तुम्ही बघता आणि खूप अंधारातली गोष्ट आहे तर तुम्हाला वॉटर कलरमध्ये तिथे थिक कलर द्यायचा आहे हे डोक्यात पक्क लक्षात ठेवता येईल. म्हणजे तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग करायचं एखादं आणि वाटेल असं एखादं डार्क जंगलातलं काहीतरी असं ॲब्स्ट्रॅक्ट दाखवायचं आहे तर तुम्हाला हे डार्क टोन वापरायला लागतील, म्हणजे हीच कन्सिस्टन्सी वापरावी लागेल. किंवा तुम्हाला अगदी फेंट फुलं काढायची आहेत, आता फुलं नाजूक असतात, त्याच्यात जास्त डार्क टोन वापरू उपयोग नाही. जास्तीत जास्त आपण हा वापरू शकतो किंवा हा वापरू शकतो, एवढं इथपर्यंत जाता येणार नाही. ते चांगलं दिसणार नाही पांढऱ्या फुलांना. पांढरी फुलं तुम्ही इकडेच खेळावं लागणार तुम्हाला. तर ह्याच्यासाठी मी हे तुम्हाला सांगितलं. आता हे आपल्या सिलेबसमध्ये आत्ताच्या नाही आहे वॉटर कलरच्या, पण हे मला सांगावंच वाटलं कारण हे खूप महत्वाची गोष्ट आहे. याला व्हॅल्यूज किंवा टोन्स पण म्हणतात. हे टोन्स आहेत, कलरचे टोन्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ठीक आहे. थोडक्यात साध्या सोप्या शब्दात काय डार्क आणि फेंट मधली ही सगळी खेळी आहे. ठीक आहे. चला आता आपल्याला गंमत करायची आहे. गंमत म्हणजे मी तुम्हाला ऍक्च्युली सांगितलं तसं आता तुम्ही काय करून ठेवा. आपण जे आता शिकलो काय बटर क्रीम मिल्क कॉफी टी हे शिकलो ना करायला, तर ते एका ह्या पॅलेटमध्ये तुमच्या करून ठेवा. आता हे बघा मी ही ट्यूबमधनं दिसतोय, हा ट्यूबमधनं रंग काढलाय, म्हणजे ती कुठली कन्सिस्टन्सी आहे. मग त्यात थोडं पाणी घालून कुठली केली आहे क्रीम, मग नंतर थोडंसं अजून पाणी घालून हे बघा थिक दिसतोय, ही कुठली आहे मिल्क. मग ही जरा आणखीन थोडी वाहतीये कॉफी आणि हे सगळ्यात जे पाणीदार आहे ते टी. असं मी सगळ्या कन्सिस्टन्सी एका रंगाच्या करून ठेवल्यात. तुम्ही कुठल्याही रंगाच्या करा. आणि आता आपल्याला त्याच्यासाठी प्रयोग करायचा आहे. काय प्रयोग करायचा आहे तर आपल्याला आपला कागद ओला करायचा आहे आणि आपलं त्याच्याबरोबर सायकल बरोबर आपल्या ह्या कन्सिस्टन्सी बरोबर आपले पेपर कुठले कुठले होते, पेपर कुठल्या कुठल्या नावाचे म्हणजे काय काय प्रकार होते पेपरचे होणार होते. तर आधी आपण सगळ्यात वेट पेपर, बरोबर आहे, वेट इथे लिहिते वेट, सगळ्यात वेट पेपर, मग मॉइस्ट, मग डॅम्प आणि मग ड्राय, असे 4 प्रकारचे पेपरवर आपल्याला काम करायचंय. म्हणून आपल्याला त्याचं खेळून बघायचंय, म्हणजे त्याला एक्सपेरिमेंट करून बघायचंय सायंटिस्ट सारखं की काय काय होतंय, काय कशावर मी दिल्यावर कसा रंग दिल्यावर काय होतंय हे सगळं आपल्याला बघायचंय. आणि हे 2 एरिया आपण ओले ओले करून घ्यायचे. आता डॅम्प म्हणजे काय होणार, वेट काय, आता आपण ते करूया हळूहळू. ठीक आहे. आणि ह्याच्यात पण आपल्याला बटर क्रीम मिल्क, बटर क्रीम मिल्क कॉफी आणि टी असं करायचं वेट असताना. आणि डॅम्पला पण तेच करायचंय. की काय इफेक्ट होतो हे आपल्याला बघायचंय. ओके. आणि मॉइस्टला पण करायचं, ड्रायला पण करायचं. ड्रायला आपण ऑलरेडी केलेलं आहे हो ना. आता मॉइस्टसाठी पण मी एक पेपर घेते. मॉइस्टसाठी पण एक पेपर घेतलाय. ह्या पेपरवर मी काय केलंय मॉइस्ट पे करणार आहे आणि ह्या पेपरवर बटर क्रीम मिल्क कॉफी आणि टी असं हे मॉइस्टसाठी केलेलं आहे. ओके. ह्याच्यावर वेट करून घ्यायचं. आता हा माझं पाणी जर बघितलं तर हे झालं, हे पाणी आता मी वापरणार नाही. मी मोठा ब्रश घेते आणि ओला करते कागद माझा. ठीक आहे. मोठा ब्रश घेऊन तुम्ही कुठल्याही 5 नंबरच्या ब्रशने घेतला तरी माझ्याकडे मोठा आहे म्हणून मी पटकन. आता अर्थातच आपल्याला हा पेपर पण ओला करायचा आहे आणि हा पेपर इकडचा भाग पण ओला करायचा. पण आपल्याला काय करायचंय, हे हा पेपर डॅम्प होईपर्यंत थांबायचंय. ओला करून थोडासा असा निथळला तरी चालेल. आता डॅम्प व्हायच्या आत, म्हणजे डॅम्पला ऍक्च्युली त्याला काही नाही, तो ड्राय ह्याच्यात आपल्याला ह्याच्यावर करायचंय कारण तो डॅम्प खूप वेळ राहू शकतो. हा वेट आहे त्याच्यात मात्र आपल्याला परत वाटलं तर मी पाणी फिरवून घेते आणि मग नंतर आपण मॉइस्टला फिरवूया कारण मॉइस्टला आपल्याला लगेच करावं लागणार आहे मॉइस्टला सुद्धा. ठीक आहे. मग मी वेटला पाणी फिरवून घेते आणि आपण ज्या ह्या कन्सिस्टन्सी वापरल्यात त्या फटाफट देऊन बघायच्या. पहिली बटर कन्सिस्टन्सी,
आता ड्रायला कशी वर्क झाली होती, वेटला कशी वर्क होती बघा. नंतर क्रीम कन्सिस्टन्सी. आता कुठलं, मिल्क. मग कॉफी. हे आपण वेट वर देतोय, म्हणजे आपण वेट ऑन वेट टेक्निक शिकवणार आहे, तर वेट वर देतोय. आणि हे टी. टीला तर पाणी ऑब्सॉर्ब होणार नाही, ते वाहूनच जाईल. जर मोठ्या कागदावर तुम्ही टीचं देऊन बघितलं समजा इथे, तर बघा ऍक्च्युली तो कागद वाळला आपला ऑलरेडी. मी म्हणलं ना, आपल्या देशात खूप पटापट करावं लागणार आपल्याला, कारण आपलं टेम्परेचर खूप जास्त आहे. त्याच्यामुळे फक्त पावसाळ्यातच आपल्याला मॉइस्ट वगैरे मिळतं. आता हा झालाय थोडासा ओला आहे अजून. आता हे डॅम्प आहे. आता डॅम्पवर कसं रिॲक्ट होतोय कलर, ते सेम कलर बघायचे. आता हा आपला एक्सपेरिमेंट आहे, तुमचं तुम्हाला कळेल तो किती पसरतोय. अर्थात लगेच कळणार नाही. आता मी खूप चित्र 1000 तरी चित्र काढली असेल, 400 अगदी 1000 तुम्हाला वाटत असेल खूप जास्त म्हणते, पण मी 600 700 तर 500 तरी नक्कीच काढले असतील, 100% चित्र काढले असतील. तेव्हा कुठे मला थोडंसं कळायला लागलं. बर, आता परत डॅम्पवर झालं का. आता हा पेपर थोडासा हा झालाय, कशावर ओळखायचं, तर चमकणं बंद होत होतो. तो चमकणं बंद झाला म्हणजे तो डेंजर स्टेटला असतो, डॅम्प वाला. आता ह्याच्यावर बटर. आता बघा फरक बघा लगेच तुम्ही. ही बटर कन्सिस्टन्सी, नंतर क्रीम कन्सिस्टन्सी, नंतर मिल्क, कॉफी आणि टी. तर तुम्हाला फरक कळेल वेट ऑन वेटवर आणि ह्याच्यावर काय. आता मॉइस्टवर काय होतं ते बघायचं आहे आपल्याला. मॉइस्ट म्हणजे काय आहे, तर मधली स्टेट आहे. ह्या दोन्हीच्या मधली स्टेट जी होईल ती मॉइस्ट असणार आहे. त्याच्यासाठी मी हा कागद, तसं फार फरक पडणार नाही, पण ऍक्च्युली तुम्हाला सांगते, हे असं करताना जास्त जरी तुम्हाला फरक दिसला नाही, वाटलं की नाही की हे एवढा पसरत नाहीये, तरी ह्याच्यात काय होतं कधी कधी. आता हे आपण जेव्हा डार्क सांगते तुम्हाला, डॅम्पवर जेव्हा तुम्ही बटर, क्रीम आणि मिल्क पर्यंत करता तेव्हा एवढं पसरत नाही. पण तुम्ही चुकून तुमचा पेपर ओलाच आहे आणि तुम्हाला एखादं झाड काढायचं आहे आणि तुम्ही त्याच्यावर टी कन्सिस्टन्सीनी करायला गेलात किंवा कॉफी कन्सिस्टन्सी करायला गेलात, तर त्याचे गोंधळ होणार आहे. किंवा वेट ऑन वेटवर पण, वेट ऑन वेटवर तर तुम्हाला हेच कन्सिस्टन्सी वापरायला लागेल किंवा हीच वापरायला लागेल. हे तुमच्या लक्षात येतंय. इथे तरी जरा बरं आहे. आता मॉइस्टला काय आहे, तर मॉइस्टचा उपयोग असा आहे की तुम्हाला नंतर मी शिकवणारच आहे. मॉइस्टचा उपयोग असा आहे की मॉइस्ट पेपरवर ना, जेव्हा आपल्याला एखाद्या वेळेस कलर काढायचा असतो, म्हणजे ढग करायचे असतील, तर कलर पुसायचा असतो, तर मॉइस्ट कन्सिस्टन्सी उपयोगी पडते. हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे जरी आता ह्याच्यात आणि ह्याच्यात तुम्हाला फार फरक दिसला नाही किंवा ह्याच्यात वगैरे, तरी मॉइस्ट कन्सिस्टन्सीला तो पेपर ओळखायला शिकणं खूप महत्वाचं आहे आणि मग त्याच्यावर कलर. आता मी हा वेट केलाय, हे मी मला काढून टाकते. आता मी हा वेट केलाय, पण तो त्याला चकाकी असेपर्यंतच त्याच्यावर काम केलं तर तो मॉइस्ट आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्याची थोडं पाणी घरंगळं आणि शाईन राहिली की मग आपण त्याच्यावर काम करणार आहोत. एक मला वाटतं आपण 10 आकडे मनातल्या मनात मोजूयात आणि लगेच काम करायला घेऊयात. कारण आता टेम्परेचर भरपूर आहे. मी जेव्हा व्हिडिओ करते तेव्हा चांगलंच 6ची वेळ तरी आहे, टेम्परेचर आहेच. चकाकी जायच्यात, म्हणजे चकाकी जाते तेव्हा म्हणजे काय होतं की पेपर ऍब्सॉर्ब करतो. आता हा मी वेगळा पेपर वापरलाय. हा इकडचा मॅट आहे आणि तुम्हाला फरक ह्याच्यातनं व्हिडिओतनं कळतो का माहित नाही, पण हा रफ पेपर मी वापरला. ह्याचं थोडंसं रिॲक्शन वेगळी असते किंच. हा जास्त ऍब्सॉर्ब करतो. मला वाटतं आता आपण मॉइस्टला लगेच करायला लागतं. बटर कन्सिस्टन्सी, क्रीम कन्सिस्टन्सी संपली.
क्रीम कंसिस्टन्सी, मिल्क कंसिस्टन्सी, कॉफी कंसिस्टन्सी, आता तुमच्या लक्षात येईल की या दोन्ही पद्धतीत काय झालं, खूप पसरलं गेलं. पण जेव्हा मॉइस्ट आहे म्हणजे पेपरने जेव्हा पाणी धरलं नाहीये तेव्हा तो जास्त पसरला नाही, एवढं लक्षात ठेवा. ते चकाकी अजून असताना मी केलंय तेव्हा तो जास्त रिॲक्ट करत नाहीये पेपर. तो मॉइस्ट मधला डिफरन्स म्हणजे जेव्हा आपल्याला वेट ऑन वेट करायचं असेल, हलकं वेट ऑन वेट, तेव्हा आपल्याला मॉइस्ट मध्ये पटकन काम करावं लागेल. आणि मग तो वाढला थोडासा की थोडासा पेपर ऍब्सॉर्ब झाला, चकाकी गेली की मग तो जास्त परत पसरायला लागणार. तर ही मधली स्टेज मॉइस्टची लक्षात ठेवायची. आणि तुम्हाला म्हणलं तसं मॉइस्टला कलर लिफ्ट करायला सोपं असतं. मी जर याच्यात टिश्यू पेपरने कलर लिफ्ट केला तर तो पटकन लिफ्ट होतो, पुसता येतो कलर थोडासा, कारण आजकालचे पेपर चांगले. तर हा त्याचा उपयोग आहे. तर तुम्ही करून बघा. हा, टेन्शन अजिबात घेऊ नका, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. हे आत्ता प्रॅक्टिस करा. हे काही नाही कळलं, हे सगळं गडबड झाली तरी सुद्धा छान तुम्हाला लँडस्केप करता येतील. आपण करूया स्टेप बाय स्टेप, डोंट वरी. पण ही स्टेप करणं, हा आत्ताचं सेशन करणं खूप गरजेचं आहे. हे एकदा तुमच्या डोक्यात बसायला पाहिजे की किती पाणी असलं पाहिजे कागदावर आणि किती कन्सिस्टन्सीनी हे केलं पाहिजे, रंग दिले पाहिजेत. हे कळण्यासाठी हे नक्की करा, अजिबात ह्याला स्किप करू नका. ओके, एकदा नाही जमलं दोनदा करा, 3-4 वेगळ्या रंगांनी करा. वाटलं तर ह्याच्या खाली आता अजून दुसरा रंग देऊन बघा, काही करा, गंमत. ठीक आहे, तुमच्यावर अवलंबून आहे. ओके, केलं तुम्ही सगळ्यांनी की सगळ्या प्रकारच्या पेपरवर सगळी कन्सिस्टन्सी ट्राय केली आहे, सगळी कन्सिस्टन्सी तुम्हाला करता यायला लागली आहे. नसेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. ह्याच्यात खूप प्रश्न पडायची तुम्हाला शक्यताच आहे, पण अगदी टेन्शन घेऊ नका. हे खूप बेसिक आहे. कालचं पण जे टेक्निक आपण शिकलो, फ्लॅट पेन द्यायचा आणि ग्रेडेशन, हे दोन्ही प्रॅक्टिस करा. आणि आता कन्सिस्टन्सीला लागून म्हणजे कन्सिस्टन्सी विचारात घेऊन ते ग्रेडेशन एका वेगवेगळ्या रंगांनी करतात एका बघा. तर आता उद्या आपण ह्याच्याच पुढचं करणार आहोत, 2 कलरने ग्रेडेशन करणार आहोत आणि लँडस्केप पेंटिंग आपलं होईल. पुढचं जे शिकू आपण पुढच्या सेशनमध्ये ते. ओके, चलो. मग आता पुढचं सेशन तुम्ही घेतलं असेल, तुमच्याकडे असेल तर बघा ते, नाही तर ते उद्या बघा. पण हे प्रॅक्टिस व्यवस्थित करा आणि मगच पुढची सेशन बघा. ओके, चलो, बाय.